विधानसभेत नियम 293 नुसार झालेल्या चर्चेला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती संबंधातले महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यापुढे सततच्या पावसामुळे 33% जास्त नुकसान झाल्यास पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोगलगाई आणि इतर किडीच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा या उद्देशानं स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक आपत्ती बाधितांना मदतीची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी यापुढे मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करणे, पूर, दरड कोसळणं यासारख्या आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाची धोरण निर्मिती, डिजिटल शेती अंतर्गत शेतकरी उत्पादक समूहाचं संगणकीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयानं कृती आराखडा तयार करणं, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शिवार ते बाजारपेठ अशी साखळी तयार करणं याबाबतही निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. मागणी जी आहे की सततच्या पावसामुळे 33% पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर ते देखील त्याचे पंचनामे करून त्याला देखील त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारं नुकसान याबाबत देखील पंचनाम्याचे निर्देश दिलेले आहेत आणि अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्याचबरोबर झालेल्या पावसाचं व इतर हवामान विषयक बाबींचं जे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक 2400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. म्हणजे आपलं रेन गेज ती संख्या अपुरी असल्यामुळे या स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज येईल आणि विमा दावे देखील वेगाने त्यामध्ये निकाली काढले जातील. हा आपण एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर मगाशी आपल्याला सांगितलं मी नुकसान भरपाईचं जे आपण एनडीआरएफच्या दुप्पट दिले आणि जे मी तक्ता सांगितलं आपल्याला, यामध्ये आणखी आपण एक बदल केलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जे आपण तातडीची मदत देतो आकस्मिक, जी 5000 रुपये, जी म्हणजे कपडे भांडी कुंडी याचं जे नुकसान होतंय, ती तातडीची मदत दादा आपण 5000 वरून 15000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातून भावनिक आवाहन केलं. जमिनीत घाम गाळून धान्य पिकवणारे शेतकरी स्वतःबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची भूक भागवतात. म्हणून या मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. अचानक येणाऱ्या नैसर्गिक, आर्थिक, कौटुंबिक संकटांनी खचून आत्मघाताचा मार्ग न पत्करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना केलं आहे. अशा कठीण प्रसंगातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी मंगळवार आहे. लक्षवेधी क्रमांक 2 झालं. तुम्ही आवाज गोंधळ करवतात तेव्हा. अध्यक्ष महोदय, अरे ते तुमचे हे कुठे गेले, मित्र कुठे गेले, हे बाकी लोक कुठे गेले, घरी गेले का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी सभागृहात नव्हतो मी मगाशी ते चर्चा चालू होती ती. मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं. आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत
तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजय भाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी ज्यादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, ते डेस्परेट झालेले आहे, फ्रस्ट्रेट झालेले आहे आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव, नाना भाऊ, ते तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागले असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे. प्रत्येकाला पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत, नाना भाऊ, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी काम करता, आतापर्यंतच्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. 15,000 रुपये नुकसान भरपाई. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पहिलं तुमच्या काळामध्ये एनडीआरएफच्या निकषाने पैसे देत होते. आम्ही एनडीआरएफच्या दुप्पट केलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते दिलं. अरे बाबा, गोगलगाईनी केलेलं नुकसान पण मिळत नव्हतं तेही चालू केलं आम्ही. 6,000 रुपये प्रधानमंत्री मोदीजी देतात, 6,000 आपण चालू केले महायुती सरकारने. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. आणि त्यामुळे काही पैसे नाही दिले, काहीतरी शेतकऱ्यांवर अन्याय केला, हे खोटं नाटक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. जागा तुमची, तुम्हाला बोलत नाही, जागा दाखवून दिलेली आहे. आता ही एकदम अशी होत चालली आहे, अगदी काय इकडे आता इकडे बाहेर पडतील तिकडे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अध्यक्ष महोदयांचा निर्णय अंतिम असतो. अध्यक्ष महोदयांचा निर्णय चुकीचा, अरे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? अध्यक्ष महोदय म्हणजे नियमाने हे सभागृह चालतं. हे सभागृह सार्वभौम आहे, याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे. त्यामुळे आम्ही सगळे काही सर्व 19 ते 22 काय होतं तुम्ही लक्षात, तुम्ही होते ना जयंतराव? 19 ते 22 काय परिस्थिती होती? उत्तर द्यायला कोण सांगायचं? अरे बाबा, सभागृहात तरी बसायची का लोक? सभागृहात तरी बसायचे का? अरे म्हणून मी सांगतो, जरा थोडं मागे वळून बघावं, आत्मपरीक्षण करावं आणि आत्मचिंतन करावं. जो 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 शीशे के घर में रहते और दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करते हैं. समजून सांगा जयेंद्र. समज के लेने दो, नहीं तो पूरे. पाटील साहेब, अरे नाही आहेत ना, जरा समजून सांगा शेजारी. समजून सांगा, समजून सांगा. ठीक आहे. काय होतं सुनील?